ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुन पासून. तर आता इथे सायली अर्जुनला सांगत असते की त्या दाट झाडाखाली तिथे त्या मावशी बसायच्या पूजेच्या ताट घेऊन, असं म्हणते सायली. आणि ते खटमीठ लावलेला पेरू पण विकायचा, असं म्हणते सायली. तर अर्जुन बघत असतो तर तिथे कोणीच नसतं. तर तेवढ्यातच एक म्हातारी येते आणि तिच्यासोबत तिचा नातू. त्या बघा, असं म्हणते सायली, त्याच मावशी आहेत बहुतेक, असं म्हणते तर सायली. तर आता ती खूप म्हातारी झालेली असते बाई. तर आता सायली म्हणते खूप वय झालंय त्यांचं आता. तू ह्याना कसं काय ओळखतेस, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली काय सांगू शकत नाही. तर सायली म्हणते आणि तिथे तिथे कुल्फीवाला असायचा पप्पू काका, असं म्हणते ती. त्यांच्याकडे ज्या कुल्फ्या मिळायच्या ना तशा जगात कुठेच नाही मिळायच्या आणि ना मिळणार, असं म्हणते सायली. त्या गाडीची घंटा वाजवत ते यायचे आणि म्हणायचे कुल्फी लेलो. कुल्फीवाला कुल्फी असं म्हणत येतो, खरंच मुकेश म्हणून लिहिलेलं ते कुल्फीवाला येतो बघा प्रेक्षक हो. कुल्फी कुल्फी अरे कुल्फी असं करत येतो तो. अर्जुनला मात्र धक्का बसतो, हे सगळं काय सांगते सायली म्हणून. बायको तू या आधी इथे आली होतीस का, असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली विचार करायला लागते. छेव, असं म्हणते तर सायली. कुलदेवताच्या मंदिरात पहिल्यांदाच तर येते मी, असं म्हणते सायली. असं कसं, असं म्हणतो अर्जुन. तू पहिल्यांदा येतेस तर मग तुला ह्या मावशी बद्दल या आईस्क्रीम बद्दल कसं माहिती, आणि एक आंब्याचं झाड होतं इथे हे सुद्धा माहिती, असं म्हणतो अर्जुन. आणि इनफॅक्ट गाडीमधून येताना नेटवर्क इश्यू आला आणि नेटवर्क बंद पडला तेव्हा तूच मला रस्ता दाखवत इथपर्यंत आणलेस, असं म्हणतो अर्जुन. ते तर मी अंदाजाने आणल्या हो, असं म्हणते तर सायली. म्हणजे इथे काय काय आहे हा सगळा तुझा अंदाज आहे, असं म्हणतो अर्जुन. हो बहुतेक, असं म्हणते सायली. राईट, असं म्हणतो अर्जुन. कोणत्याही मंदिराच्या बाहेर अशी आजी कुल्फीवाला हे सगळं असतंच, असं म्हणतो अर्जुन. अंदाज असेल, असं म्हणतो अर्जुन. आता या कुल्फीवाल्याचं नाव पप्पूच आहे की काय कोणाला माहिती, असं म्हणतो अर्जुन. असं म्हणते आता सायली. चला आता आपण जाऊया मंदिरात पटकन, सावकाश जाऊया, असं म्हणतो तो. पटापट जाऊया, असं म्हणते सायली. आणि सावकाश एकत्र, असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन म्हणतो पटापट यासाठी ऊन पाडण्याआधी आपण वरती जाऊ आणि सावकाश यासाठी रस्ता बघ. माझ्या बायकोच्या पायात दगड नको लागायला, हा. चल पटापट चल, असं म्हणतो आता अर्जुन. सावकाश चल, मी आहे ना, असं म्हणतो तो. तर आता इथे दोघेही जातात. तर आता ते आजीकडे येतात. आजी द्या, असं म्हणतो तो. आणि तिखट मीठ लावलेला पेरू पण द्या, असं म्हणते आता सायली. बायको ह्या पूजेसाठी फुल विकतायत, पेरू मिळत नाही इथे, असं म्हणतो अर्जुन. मिळते ना, असं म्हणते सायली. मिळते ना आजी पेरू तुमच्याकडे, असं म्हणते ती. आता मी पेरू नाही विकत पोरी, तेव्हा आधी विकायची, असं म्हणते ती. खूप वर्ष झाली त्याला. 10 वर्षापूर्वी आमचं पेरूचं झाड वटलं. त्यानंतर मग मी पेरूची टोपलीच ठेवणं बंद केलं, असं म्हणते ती बाई. पण मी पेरू विकायची हे कसं तुला माहिती ग, असं म्हणते ती बाई. तर आता धक्का बसतो अर्जुनला पण. तर आता सायली विचार करत असते. तर आता पोलीस स्टेशन दाखवलंय. तर आता डॉक्टर प्रियाला तपासायला आलेली असते. तर आता काय त्रास होतोय का, असं म्हणते ती. डॉक्टर तर सकाळी मळमळत होतं, असं म्हणते प्रिया. ठीक आहे, असं म्हणते आता ते डॉक्टर. तर आता तिथेच पोलीस आणि इन्स्पेक्टर पण थांबलेले असतात. मी ह्यांना औषधं लिहून देते, ह्यांना पौष्टिक आहार कसा मिळेल ते बघा, असं म्हणते आता डॉक्टर. तर आता डॉक्टर बाहेर जाते. मॅडम मॅडम, असं म्हणते प्रिया. का आता, असं म्हणते इन्स्पेक्टर. जरा बोलायचं होतं, असं म्हणते प्रिया. तुमच्या परवानगीने मी घरातल्या ना पत्र लिहिलं, त्यांच्याकडून कोणी अजून आलं नाही, असं म्हणते प्रिया. मला कॉल करून सांगायचं आहे, माझ्या सासूबाईंना सांगायचं होतं की मी गरोदर आहे. सांगू शकते का, असं म्हणते प्रिया. त्यांना असं फोन वगैरे करता येत नाही, त्यासाठी खास प्रोसिजर असते, असं म्हणते ती. मी करीन ना प्रोसिजर, पण मला बोलायचं आहे त्यांच्याशी, असं म्हणते ती. ठीक आहे, कॉन्स्टेबलला सांगते तिला घेऊन या म्हणून, मग थोड्या वेळाने या, असं म्हणते आता ती जेलर. तर आता प्रिया थँक्यू म्हणते. ते पत्र वाचून कल्पेने रिॲक्ट का केलं नाही ते कळेलच, पण आता फोनवरनं जी गुड न्यूज आहे तिला रिॲक्ट व्हावंच लागेल, असं म्हणते आता प्रिया. तर आता सायलीने अर्जुनला दाखवलंय. बायको तुला कसं माहिती की हे पहिला पेरू विकायचे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते तुम्हीच मगाशी म्हटलं ना सगळ्या देवळांच्या बाहेर साधारण असाच गोष्टी असतात विकायला, असं म्हणतोय सायली. म्हणून म्हटलं, असं म्हणते ती. बरं द्या द्या, असं म्हणतो अर्जुन. आणि घेतात ते. मी घेते, असं म्हणते ती. नाही मी घेणार, असं म्हणतो अर्जुन. एवढ्या कामाचं कसलं आलंय वचन, मी बघते, असं म्हणते ती. बरं बरं तू पकड, असं म्हणतो अर्जुन. आजी मला आणखीन थोडा भंडारा द्याल का, मला भंडारा उधळायला खूप आवडतं, असं म्हणते सायली. तर आता आजी त्या माया करतात सायलीची आणि तिला भंडारा देतात. पोरी तू लहान असताना या मंदिरात यायचीस का ग, असं म्हणते आजी. असं काय विचारताय, असं म्हणते सायली. अगं छोटी पोर तिच्या आई बाबांबरोबर यायची, असं म्हणते ती आजी. आणि तुझ्यासारखीच आईकडे ती हट करायची की ते ताट माझ्याकडे दे, माझ्याकडे दे, असं म्हणायची, असं म्हणते आता आजी. आणि ते ताट तुझ्या हातात आलं की असाच जास्तीचा भंडारा मागायची बघ, असं म्हणते आजी. तिला पण तुझ्यासारखा भंडारा उधळायला आवडायचं, असं म्हणते आता ती आजी. असं काय नाही आजी, असं मस्ती करायला तिला आवडते, असं म्हणतो अर्जुन. हो हो, असं म्हणते आजी. पण ती पोरगी माझ्याकडनं पेरू पण घ्यायची, असं म्हणते. तिची आई म्हणायची तू नुसतं पेरू खा, तिखट मीठ लावून नको घेऊ, असं म्हणते आजी. तिखट लागेल. मग म्हणायची नाही नाही मला तिखट मीठ लावूनच पेरू पाहिजे, असं म्हणते आता आजी. तर आता सायली हसत असते. आणि ह्यानी पण तसंच तिखट मीठ लावलेला पेरू मागितलं ना म्हणून मला वाटलं, असं म्हणतात ते आजी. कोण असेल ती लहान मुलगी,
जिला सगळं माझ्यासारखं करायला आवडायचं असं म्हणते आता सायली. तर बायको असं म्हणतो अर्जुन, ताट घेतला ना तू आता, चल जाऊया मंदिरात असं म्हणतो अर्जुन. बरं आजी, मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या कुठे आहेत असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायलीच सांगते उत्तर, इथून जायचं, इथून ह्या पावलाने जायचं वरती, इथेच पायऱ्या चालवतात असं म्हणते सायली. माझ्या बायकोला ना इंटरनेट पेक्षा जास्त माहित असतं असं म्हणतो आता अर्जुन. सॉरी, जाऊया आता असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली जाते अर्जुन सोबत. सावकाश सावकाश असं म्हणतो आता इथे अर्जुन आरामात. येस असं म्हणतो तो. तर आता ते चालत चालत जात असतात. तर आता अर्जुन म्हणतो, एवढ्या पायऱ्या, इतकं वर आहे मंदिर, कसं जायचं असं म्हणतो तो. तुला जमेल का बायको एवढं वरती जायला असं म्हणतो अर्जुन. इथे दुसरं पण काही दिसत नाही असं म्हणतो तो. आपण इथून जाऊया असं म्हणून ती लहान असताना तन्वी घेऊन जात असते ना रविराज प्रतिमाला, ते दिसतात इथे सायलीला. सावलीतनं जायला मला खूप आवडतं असं म्हटलेली असते ना ती, गारगार वाटतं असं म्हणत असते, ते आठवतात सायलीला. तर आता सायली अर्जुनचा हात पकडते. तर आता ती म्हणते, इथे खूप दाट झाडी आहे, आपण तिथनंच जाऊया असं म्हणते सायली. तू नक्की इथे आली नाहीस असं म्हणतो अर्जुन. म्हणजे तू इंटरव्ह्यू मध्ये पण फुल मार्क घेतली असती, मम्माने तुला सांगितले ना असं म्हणतो अर्जुन. नाही हो असं म्हणते सायली, शक्यतो पायऱ्यांच्या बाजूला एक पाऊल वाट असतेस ना असं म्हणते सायली. म्हणून म्हटलं असं म्हणते सायली. अच्छा, याचा अर्थ तू इंटरनेटवरनं मंदिरचे व्हिडिओज बघितलेस म्हणून माहित आहे ना सगळं असं म्हणतो अर्जुन. बायको तू असं दाखवतेस की तुला काहीच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. इम्प्रेस करायचंय मला, आय एम ऑलरेडी इम्प्रेस असं म्हणतो अर्जुन. राईट, एनिवेज मी या मंदिराबद्दल कुठे काही बघितलं पण नाही, कधी ऐकलं पण नाही, तरी खरंच मला एवढं सगळं कसं माहित असं म्हणते आता सायली. तर आता इथे मैपतला दाखवलंय. तर आता तो आपल्या समोर सगळ्या बंदुकी ठेवलेला असतो. तर आता तो म्हणतो, साहेब ही माझ्या घरातली सगळी हत्यारं असं म्हणतो तो. काय ह्या पैकी कुठलंच हत्यार आता आम्हाला माझ्या घरात नको असं म्हणतो आता मैपत इन्स्पेक्टरला. तर आता सगळे गुंड बघतात आणि आश्चर्य वाटते ना मैपतचं. अण्णा, इन्स्पेक्टर साहेबांना कधी बोलवलं असं म्हणतो आता सचिन. मला कळलंच नाही, मला ना माझ्या पापाच्या खुणा मिटवायच्या होता असं म्हणतो मैपत. म्हटलं कशाला वाट बघावी, मनात आणलं आणि बोलवलं असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर. हवालदार, हे सगळं ताब्यात घ्या असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणतो मैपत, हे माझे साथीदार आहेत असं म्हणतो मैपत. यांनी पण खूप गुन्हे केलेत, वसुली, त्याच्यानंतर माणसांना पळवून आणणं, डांबून ठेवणं. तुम्ही यांना पण थोडी शिक्षा करा आणि ह्यांना भोगू द्यात ती शिक्षा असं म्हणतो मैपत. तर सचिनला भीती वाटते त्याच्या बाजूला बसून. तसं नाही करता येणार असं म्हणतो इन्स्पेक्टर, कारण ह्यांना जर अटॅक करायची असेल तर त्यांची कुणीतरी कंप्लेंट करायला हवी असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. मी करतो असं म्हणतो मैपत. ह्यांचा सगळा चिठ्ठा मी पोलिसांना द्यायला तयार आहे असं म्हणतो मैपत. पण यांच्या गुन्ह्याची शिक्षा यांना मिळायलाच हवी असं म्हणतो तो. साहेब आम्हाला कशाला जेलामध्ये पाठवताय, अहो साहेब प्लीज आम्हाला पाठवू नका असं म्हणतात ते गुंड. तर मैपत म्हणतो, ऐका पोरानो, ते तुमच्या भल्यासाठीच करतोय, कळलं का असं म्हणतो मैपत. तुम्ही जे काही गुन्हे केलेत ना त्याची शिक्षा भोगा आणि जेलातनं बाहेर आल्यानंतर चांगला नोकरी धंदा करा काहीतरी असं म्हणतो तो. कसं आहे ना, मीच तुमची शिफारस करेन, तोपर्यंत तुमची सोय होईल असं म्हणतात. ह्या मैपत काय डोक्यावर पडलाय का, जेलमधून सुटण्यासाठी चांगलं बनणं ठीक होतं, पण आता हा स्वतःच्याच माणसांना अरेस्ट करायला सांगतोय असं म्हणतो सचिन. आम्ही ह्यांना अटक करू, तुम्ही हे सगळं अचानक का करताय असं म्हणतो इन्स्पेक्टर. अचानक नाही साहेब, जेलाने मला खूप काही शिकवलं. म्हणजे अंधारात असताना तुम्हाला प्रकाश दिसतो आणि मनशांतीकडे येणारा प्रकाश. आता मला माझ्या आजूबाजूला गोळ्यांचा आवाज, लोकांचा आवाज नको आहे असं म्हणतो मैपत. आता माझ्या आजूबाजूला फक्त भजन कीर्तनाचा आवाज ऐकायचा असं म्हणतो मैपत. देवा, तुझ्या लेकराकडे लक्ष ठेव असं म्हणतो आता मैपत. तर आता इथे सचिनला काय आवडत नाही. तर आता इथे अर्जुन सायली चालत चालत येत असतात. पहिला इथे एवढी झाडं होती की उन्हाची एक किरण सुद्धा यायची नाही असं म्हणते सायली. पलीकडे नारळ, जांभूळ, आंब्याची झाडं पण होती इथे असं म्हणते सायली. एक ऐक हा, पाणी पी जरा असं म्हणतो आता इथे अर्जुन, आणि पाणी देतो तो सायलीला. बस असं म्हणतो आता अर्जुन. तू कधी इथे आली नाहीस, इकडचं काय काय नाही. तर आता सायली बघते त्या देवळाकडे. छोटं असतं ते आणि ते झाडाच्या खाली असतं. इच्छापूर्ती गणपती बघा प्रेक्षक हो, तर तिला तेही दिसतं. तर आता कलरफुल फोटो दिसायला लागतो तिला त्या लहान मुलीचा. इथं का थांबलीस असं म्हणतात इथे अर्जुन. इथे एक छोटं मंदिर आहे असं म्हणते सायली. इथे असं म्हणतात इथे अर्जुन. नाही इथे काय नाही आहे असं म्हणतो अर्जुन. तिथे पाणी आहे, काहीच नाही बघ असं म्हणतो तो. नाही नाही, इथे खरंच एक छोटंसं गणेशाचं मंदिर आहे असं म्हणते सायली. खूप जागृत गणेश मंदिर आहे, मी दाखवते तुम्हाला असं म्हणते सायली. आणि बाकीचे सगळे लोक बघत असतात सायलीकडे. तर आता इथे सायली जाते त्या झाडाकडे. थांब 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 असं म्हणतो अर्जुन, एक मिनिट. तर आता तो बंद करतो छत्री. तर असंच बसू नकोस तू, काहीतरी घालून घे असं म्हणतो तो. हे घे स्कार्फ, हे घे. तर आता तो स्कार्फ बांधायला लावतो सायलीला आणि आता ती लावते. हात लावू नको, थांब असं म्हणतो अर्जुन. अहो काय झालंय तुमचं, सगळे बघतायत असं म्हणते सायली. तर आता ग्लाउज देतो तो तिला तिच्या हातात घालण्यासाठी. बघितलं का, हिचा नवरा किती काळजी घेत होतो असं म्हणते ती बाई. खूप नशीबवान आहेस तू पोरी, असा नवरा सगळ्यांना नाही मिळत असं म्हणतात त्या बायका. ऐकलंस असं म्हणतात इथे अर्जुन. सगळे तुझ्या नवऱ्याला एवढा चांगला नवरा म्हणतायत असं म्हणतो अर्जुन. तुम्ही बसा तुमची कौतुक ऐकत, मला एक करू द्या असं म्हणते सायली. तर आता इथे थांब 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 असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली खणते ते झाडा खालून आणि आता ती खणते तर खरंच असते तिथे गणपतीची प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तिथे खरंच मूर्ती असते गणपतीची. तर आता सायलीने अर्जुन दोघे खणतात तर खरंच असते मूर्ती. तर आता अर्जुन त्या बाजूला सुद्धा जातो आणि बघतो. तर सगळं साफसफाई करतात अर्जुन सायली आणि सगळी लोक बघतात सुद्धा आणि सगळ्यांना खरंच मूर्ती दिसते. तर आता सायलीला मात्र काहीतरी आठवत असतं आणि अर्जुन पण बघतो. तर आता हात धुतो तो सायलीचे.
तर आता ते उदबत्ती आणलेले असतात तर उदबत्ती लावते ती देवासमोर. तर सगळे लोक बघायला लागतात मूर्ती आहे इथे म्हणून. तर आता पूजा करते सायली. वक्रतुंड महाकाय असं म्हणते सायली. तर सूर्यकोटी समप्रभा असं म्हणतो अर्जुन. तर दोघेही आता मंत्र म्हणतात. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात अर्जुन. तर मोरया असं म्हणते सायली आणि बाकी सगळे पण. थँक्यू ते बरं का, खूप वर्षाने इथे येतोय. मला ह्या गणेश मंदिराबद्दल काहीच माहित नव्हतं असं म्हणतो तो माणूस. आज तुमच्यामुळे मला कळलं असं म्हणतो तो. तर आता सायलीने अर्जुन निघतात आपल्या प्रवासासाठी सगळं आपलं सामान घेऊन. किती जड आहे खरंच हा प्रवास प्रेक्षक हो. सगळं वरती खाली आहे बघा प्रेक्षक. आणि प्रेग्नेंट बाईला कसं काय घेऊन गेले तिथे काय माहित खरंच प्रेक्षक हो. बघा कसं आहे ते, म्हणजे डोंगरासारखं आहे खरंच. कसं काय कल्पनाने असं पाठवलंय बाई सायलीला खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता जेवायला आलेले असतात सगळेजण. कल्पना अर्जुनचा मेसेज आला होता, ते मंदिरात सुखरूप पोचलेत असं म्हणतो प्रताप. बरं झालं बाई वेळेत पोचले असं म्हणते कल्पना. आता काय सायलीला ऊन नाही लागणार असं म्हणते कल्पना. वहिनी सायली ताई घरात नाही तर घर किती छान छान वाटते ना असं म्हणते विमल. नाहीतर अर्जुन दादा घरभर बायको 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 म्हणून ओढत बसतात असं म्हणते विमल. अगदी खरं आहे असं म्हणते कल्पना. अगं पण प्रणय येत नाही का असं म्हणतो प्रताप. तर विमल म्हणते मी त्यांना सांगितलं येत आहेत ते असं म्हणते विमल. अच्छा असं म्हणतो प्रताप. मम्मा विमल इथे या ना असं म्हणते आता अस्मिता. तर आता इथे अस्मिता असं म्हणते आता कल्पना. चल बघूया असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता दोघे जातात. तर आता इथे प्रताप बघतो तर त्यालाही कॉल आलेला असतो. तर आता हॅलो असं म्हणतो प्रताप. कुठली फाईल? हो 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 असेल माझ्याकडे, मी चेक करतो असं म्हणतो आता इथे तो. आणि फोन बंद करतो आणि निघून जातो तिथून. बरं आता तुला एवढं सगळं माहिती आहे ना, मग इथे कुठे बसायला जागा आहे का? तुला आता आरामाची गरज आहे, आम्ही बसू इथे असं म्हणतो अर्जुन. इथे तर जागा नाही आहे, पण वर गेल्यावर बर्फचा गोळा विकणारा एक माणूस दिसेल आणि तिथेच त्या पारावर बसूया असं म्हणते ती. कुठे असतो इथे बर्फाचा गोळा विकणारा काका? नेहमी ते गेटच्या बाहेर असतात ना, आतमध्ये कुठे असतील असं म्हणतो अर्जुन. चला मग असं म्हणते सायली. तर चल असं म्हणतो अर्जुन. तर आता पूर्णाई आलेली असते जेवायला. तर आता बघत असतात त्या इकडे तिकडे. अरे जेवणाची तयारी आहे आणि कोणीच नाही, कुठे गेले सगळे असं म्हणते पूर्णाची. इकडे तिकडे शोधायला लागतात ते सगळ्यांना. सावकाश सावकाश असं म्हणतो अर्जुन. तर आता तो बघतो तर आता तिथेच असतो गोळेवाला. तर आता अर्जुन म्हणतो तर डिटेक्टिव्हना पण माहित नसेल, तू व्हिडिओज किती वेळा बघितलेत या मंदिराची असं म्हणतो तो. तुम्ही परत परत मला तेच विचारू नका असं म्हणते सायली. चला आता मला गोळा खायचा असं म्हणते ती. गोळा अजिबात मिळणार नाही असं म्हणतो अर्जुन. का नाही असं म्हणते सायली. बघ ना ते रस्त्यावरची गाडी असं म्हणतो अर्जुन. पाणी कुठलं वापरतात काय माहित आपल्याला असं म्हणतो अर्जुन. सर्दी झाली तर बाळाला असं म्हणतो तो. अशी पोटात बाळाला कधी सर्दी होते का असं म्हणते आता सायली. काय काय बोलता तुम्ही असं म्हणते ती. मला माहित नाही पण मी रिस्क घेणार नाही असं म्हणतो तो. मला बर्फाच्या गोळाचे डोहाळे लागले तसं समजाने पुरवा असं म्हणते ती. नाही 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 असं म्हणतो अर्जुन. हे बघ तुला अलाउड नाही आहे सगळं असं म्हणतो अर्जुन. काय बोलताय तुम्ही, माझं तोंडाला पाणी सुटलंय, त्याचं काय करायचं आता असं म्हणते सायली. ते काय नाही, मला बर्फाचा गोळा खायचा म्हणजे खायचा असं म्हणते ती. हे बघ त्याच्याकडे लिंबू पाणी पण आहे, आपण ते पिऊ हवं तर असं म्हणते आता अर्जुन. गुड गर्ल असं म्हणतो तो आणि जातो तिच्याकडे. दादा लिंबू पाणी द्या असं म्हणतो आता अर्जुन. एक मिनिट ते पाणी वापरू नका तुम्ही, मी तुम्हाला देतो असं म्हणतो अर्जुन. हे घ्या असं म्हणून पाणी देतो त्या माणसाला. याने बनवून द्या असं म्हणतो तो. बनवा याने बनवा असं म्हणतो अर्जुन. अहो काय असं म्हणते आता सायली. हायजीन असं म्हणतो आता अर्जुन. तर आता पोलीस स्टेशन दाखवलंय. तर आता प्रिया आलेली असते इन्स्पेक्टरकडे. झाली ना प्रोसिजर, मी करू आता कॉल असं म्हणते प्रिया. हो 2 नंबर दिलाय तुम्ही, कुठल्या नंबरवर फोन करायचा असं म्हणते ती. हाच नंबर आहे तो माझ्या मिस्टरांचा आहे, मला त्यांच्याशी नाही माझ्या सासूबाईंची बोलायचं आहे. खालचा नंबर आहे ना तो सासूबाईंचा आहे असं म्हणते ती. ओके ठीक आहे त्यांना कॉल लावून द्या असं म्हणते ती कॉन्स्टेबलला. तर आता ती बाई जाते बघा प्रेक्षक हो ते बुक घेऊन. तर आता ती नंबर डायल करून देते. बरं झालं त्यावेळी मी अश्विन आणि कल्पना दोघांचाही नंबर दिला होता असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. नाहीतर आता मला कल्पीचा नंबर आठवलाच नसता असं म्हणते प्रिया. रिंग जाते असं म्हणते आता कॉन्स्टेबल. तर आता ती देते फोन प्रियाला. कॉल घे कल्पी असं म्हणते ती. कॉल उचल असं म्हणते प्रिया. तर आता परत सायली अर्जुनला दाखवलंय. तर आता इथे वैतागलेली असते सायली. तर आता सायली म्हणते दादा या गाडीवर आधी कोण वेगळे काका असायचे का असं म्हणते ती. हो ही गाडी माझ्या बाबा चालवायचे, पण पूर्वीच्या काळात ते गेले आणि त्यानंतर मी ही गाडी चालवायला घेतली असं म्हणतो तो. पण तुम्ही माझ्या बाबांना कसं ओळखता असं म्हणतो तो. तर सायली म्हणते नाही ओळखत नाही. मग असं का विचारतेस तू ह्यांना असं म्हणतो अर्जुन. म्हणजे ऑनलाईन व्हिडिओमध्ये पण ह्या गोष्टी नसतीलच असं म्हणतो अर्जुन. मग तुला कसं माहिती असं म्हणतो तो. तर आता अर्जुन म्हणतो अच्छा आता माझ्या लक्षात आलं, तू लहान असताना मधुभाऊंसोबत इथं आले असशील म्हणून तुला सगळं माहिती असं म्हणतो अर्जुन. आणि आता मस्करी करतेस माझी असं म्हणतो तो. तुम्हाला मी कसं सांगू मी आधी आलेली नाही असं म्हणते सायली. मी इथे आधी कधीच आलेली नाही, माझं मलाच कळत नाही की ही जागा मला किती आपुलकीची वाटते का असं म्हणते ती. काय बोलू नकोस तू असं म्हणतो होता अर्जुन. एक काम करा 2 लिंबू पाणी द्या असं म्हणतो अर्जुन. पण मी ते पाणी दिले ना त्यानीच असं म्हणतो अर्जुन. अहो आपल्याकडचं पाणी का देता असं कोणी करतं का असं म्हणते सायली. मी करतो असं म्हणतो अर्जुन. लिंबू पाणी हवंय ना मग आपल्या घरच्या पाण्यात बनतेल असं म्हणतो अर्जुन. लिंबू धुवून घ्या आधी असं म्हणतो होता अर्जुन. आधी करताय तुम्ही असं म्हणते सायली. चांगलं धुवून घ्या ना ते असं म्हणतो होता अर्जुन. अहो असं म्हणते सायली. घाण आहे ना, काळजी नको का बाळाला असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे फोन येतो आणि तेवढ्यातच इथे पूर्णाची असतात. त्यांना ऐकायला येते ती रिंगटोन. तर आता बघायला लागतात त्या. कल्पना असं म्हणते आता पूर्णाची. तुझा फोन वाजतोय ग असं म्हणते आता पूर्णाची. कोणाचा कॉल आलाय पूर्णाई असं म्हणते आता कल्पना.
तर आता बघते ती. तर आता पूर्णाची म्हणते माहित नाही, अननोन नंबर आहे असं म्हणते पूर्णाची. बघता का जरा, मी बाळाला घेते असं म्हणते आता कल्पना. बरं बरं असं म्हणते आता पूर्णाची. तर कॉल घेते ती. तर आता बोलायला लागते पूर्णाची. हॅलो असं म्हणतात त्या. तर कोण बोलतंय असं म्हणते ती. म्हाताऱ्याने माझा कॉल घेतला असं म्हणते आता प्रिया. देव माझ्या बाजूने दिसतोय असं म्हणते प्रिया. ही तर कल्पीच्या आधी विरघळेल असं म्हणते आता प्रिया. हॅलो असं म्हणते आता पूर्णाची. हॅलो पूर्णाची, मी प्रिया बोलतीये असं म्हणते आता प्रिया. तुझी तन्वी असं म्हणते आता प्रिया. तर आता धक्का बसतो पूर्णाचीला. तन्वी असं म्हणते ती. आजी प्लीज फोन ठेवू नकोस, प्लीज माझं ऐकून घे असं म्हणते प्रिया. हे बघ, मान्य आहे की मी तन्वी असल्याचं नाटक करून तुझी खूप मोठी फसवणूक केली असं म्हणते प्रिया. पण मला मिळायची शिक्षा ती मिळाली आहे ग. हे बघ, हवं तर ना मला कधीच भेटू नकोस. मला सायलीने जेव्हा लाथा मारून घराबाहेर काढलं तेव्हा मी माझा धडा शिकले असं म्हणते प्रिया. पण प्लीज प्लीज मला आणखीन शिक्षा नको आहे ग असं म्हणते प्रिया. तर आता पृणाजीचं डोकं दुखायला लागतं. तर आता प्रिया म्हणते काय काय. तर आता इथे पृणाची चक्कर पडलेली असते बघा, प्रेक्षकांनी फोन पण खाली पडलेला असतो. तर आता हॅलो हॅलो म्हणत असते प्रिया. पृणाची प्लीज माझं ऐकून घे असं म्हणते प्रिया. तर आता इथे पृणाची चक्कर पडलेली असते. फोन मात्र चालूच असतो. पृणाची आहो मी गरोदर आहे असं म्हणते तर प्रिया. तर ऐकतच नाही प्रिया. अश्विनच्या मुलाची आई होणार आहे मी, तू आजी होणार आहेस, तू पणजी होणार आहेस असं म्हणते ती. प्लीज तुझ्या नातसुनेला आणि नातवंडाला घेऊन जा इथून असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता पृणाची मात्र चक्करूनच पडलेल्या असतात. त्या काय ऐकत नसतात बघा प्रेक्षक हो. हे बघ, तुझा अर्जुनला सांगितलंस ना तर कन्फर्म मला जामिनावर सोडेल असं म्हणते आता प्रिया. प्लीज सांगशील ना त्याला असं म्हणते प्रिया. तर आता इथे ती प्लीज प्लीज करशील ना मला इथून बाहेर असं म्हणते प्रिया. हॅलो हॅलो असं म्हणत असते ती. सोडशील ना मला तू पूर्णाची असं म्हणत असते ती. सोडशील ना असं म्हणते ती. तर मात्र पूर्णाची चक्रून पडलेले असतात. तर आता कॉन्स्टेबल फोन काढून घेत असते. ऐक 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 एक मिनिट असं म्हणत असते प्रिया. वेळ संपले तुझी असं म्हणते कॉन्स्टेबल. 3 मिनिटाच्या कॉलची परवानगी घेऊन आली होतीस, सही करायला ये असं म्हणते कॉन्स्टेबल. तर आता प्रिया म्हणते म्हाताऱ्याने सगळं ऐकलं की नाही असं म्हणते ती. मला सोडवायला येईल ना ती असं म्हणते प्रिया. तर आता प्रताप येतो खाली आणि तो फोनवर बोलत असतो. मला सापडली फाईल पाठवतो म्हणत असतो. तेवढ्यातच तो बघतो प्रणाची चक्करून पडलेला असतात. तर तेवढ्याच कल्पना आणि विमल पण येते. तर आता त्यांच्या हातातून फोन खाली पडतो. पूर्ण असं म्हणतो आता प्रताप. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो पूर्णाचीला चक्करून पडलेलं बघून. तर आता इथे अर्जुन सायली पोहोचलेले असतात देवळात. तर आता इथे सायली भटजींना देते तिने आणलेलं देवाचा आहेर. थँक्यू देवा असं म्हणतो अर्जुन. एवढा मोठा सुख तू मला दिलंस, मी लवकरच बाबा होणार आहे असं म्हणतो अर्जुन. आणि माझी आता इतकीच इच्छा आहे की माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची हेल्थ चांगली असावी असं म्हणतो अर्जुन. देवा माझ्या बाळाला आरोग्य दे, माझी दोन्ही कुटुंब माझ्या कुसुमताईला सुखी ठेव, माझ्या मधुभावना लवकर बरं कर, अश्विन भाऊजी आणि अस्मिता ताईंच्या आयुष्यात सगळी जी काही संकट आहे ती दूर कर असं म्हणते सायली. तर आता इथे पाया पडतो अर्जुन. तर तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. तर आता अर्जुन बघतो. तर आता तो फोन घेऊन येतो असं म्हणतो तो आणि बाहेर जातो. तर सायली मात्र आताच असते. तर ती पाया पडत असते देवाला. तर मन लावून ती पाया पडत असते. तर तिला काहीतरी लक्षात येतं. तर तिला आठवतं एलकोट एलकोट जय मल्हार म्हणत असं ते आठवतं. तर आता लहानपणीचं परत तिला आठवतं की ती लहान मुलगी आणि तिचे आई बाबा तिला परत दिसायला लागतात. तर ते पाठमोरे दिसत असतात तिला, त्यामुळे तिला कळतच नसतं ती मुलगी कोण असते आणि ती आई बाबा कोण असतात म्हणून. तर सायली मात्र डोळे बंद करून ते सगळं आठवत असते. तर आता तेवढ्यात सायलीला फोन येतो. तर आता ती बघते. तर आता ती तिचा फोन बघते. तर आता ती बाहेर जाते फोन घेण्यासाठी. तर आता ती फोन घेते. हॅलो सायली असं म्हणते प्रतिमा. अगं मी तुला त्या गर्भसंस्कारांच्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं ना असं म्हणते प्रतिमा. ते मिळालं मला. तू आता घरी आहेस का, तर मी तुला द्यायला येते असं म्हणते प्रतिमा. आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला आलोय, सकाळीच निघालो असं म्हणते आता सायली. अरे वा, बरं झालं ही कल्पना सुचला, खूप छान आहे ते म्हणते. आवडेल तुला. तन्वी लहान असताना आम्ही तिथे तिला घेऊन नेहमीच यायचो असं म्हणते प्रतिमा. तुम्ही तन्वी लहान असताना इथे यायचं असं म्हणते सायली. खूप वेळा असं म्हणते प्रतिमा. तन्वीचा तसा हट्टच असायचा, तिथं जायचं म्हणजे ना पिकनिक असायची तन्वीसाठी असं म्हणते ती. इतकी बागडायची ना तिथे. तिथले फुलवाले, चपला सांभाळणारे हे सुद्धा तिच्या ओळखीचे झाले होते. म्हणजे बघ असं म्हणते प्रतिमा. म्हणजे तन्वीचे सवयीचे देऊळ आहे असं म्हणते आता इथे सायली. हो ग असं म्हणते प्रतिमा. बरं तुम्ही आता काळजी घ्या, मी नंतर बघूया हा असं म्हणते आता प्रतिमा. फार ऊन लागू देऊ नकोस आणि पाणी लिंबू सरबत असं काहीतरी सतत पिरा हा असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते सायली. ठेवते हा असं म्हणते ती. तर आता सायली आतमध्ये ते परत पाया पडायला देवाच्या. तर आता ती पाया पडायला लागते. देवा मी पूर्णाजींसाठी तन्वी असल्याचं नाटक करते तेव्हापासून हे नेमकं काय घडते असं म्हणते सायली. नेमकी तन्वीला आवडणाऱ्या मंदिरात मी कशी आली असं म्हणते सायली. मला दिसणारी ती पाठमोरगी मुलगी खरंच तन्वी असेल, मग ती मला का दिसते असं म्हणते सायली. जोपर्यंत मला काय कळत नाही तोपर्यंत मी आना किंवा कुणालाही ह्या विचित्र भासांबद्दल कसं सांगू असं म्हणते सायली. आता तूच मला माझ्या प्रश्नांची उत्तर दे असं म्हणते सायली. मला दिशा दाखवणारा कोणीतरी संकेत दे असं म्हणते आता सायली आणि डोळे बंद करते ती. तर आता देवाला दाखवलंय. एलकोट एलकोट जय मल्हार असं म्हणत आता आवाज येतो. तर आता तो माणूस आलेला असतो. तर आता सायली बघते तिच्याकडे. तर आता खूप विचलित दाखवलंय सायलीला झालेलं. तर आता ती इकडे तिकडे बघायला लागते आणि ती विचार करायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता तो माणूस आलेला असतो. तर तो समोरून थांबतो सायलीच्या. मुली बऱ्याच प्रश्नाची उत्तर शोधतेस ना तू असं म्हणतो तो. मिळणार,
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला लवकरच मिळणार असं म्हणतो तो माणूस. मात्र तुलाच ती शोधावी लागतील असं म्हणतो तो. बालपणापासून जे जे गमावलेलं सुख ते तुला परत मिळणार असं म्हणतो तो. आणि तेवढं पुण्य कमावलेस तू. सत्याच्या शोधात तुला तुझं सुख नक्की सापडेल. एलकोट एलकोट जय मल्हार असं करत जातो तो माणूस. तर आता सायली विचार करतच असते. तर आता ती थांबलेली असते. तर तिला तो माणूस काहीतरी आणून देतो आणि जय मल्हार म्हणतो. जय मल्हार असं करत तो जातो बाहेर. तर आता सायली खूप जास्त विचार करत असते देवासमोर थांबून. तर खूप विचलित झालेलं दाखवलंय तिला. तर आता सगळे पाया पडत असतात तेवढ्यातच आता अर्जुन पण येतो. तर आता इथे अर्जुन पाया पडतो देवासमोर. बायको असं म्हणतो तो. झालं ना मनासारखं असं म्हणतो तो. आता कसं वाटतंय असं म्हणतो तो. तर आता सायली दंग असते आणि ती विचार करत असते. तर अर्जुन बघतच असतो तिच्याकडे. तर आता खूप भाऊक झालेलं दाखवलंय सायलीला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा असतात. तर आजचा माहिती सांगतो रोगत रिकापले काय ते. तर आता अर्जुन आणि सायली दोघंही कारमधून जात असतात. तर आता अर्जुन म्हणतो मला आता तरी खरं सांग ना, मम्माने या मंदिरबद्दल तुला काय सांगितलं होतं का असं म्हणतो तो. म्हणजे मलाच कळत नाही काय चाललंय ते असं म्हणते सायली. तर आता इथे प्रिया आणि कॉन्स्टेबलला दाखवलंय. तर कॉन्स्टेबल म्हणते घरचे एकदा तरी फिरकले काय का असं म्हणतो कॉन्स्टेबल. त्यांना जर तुमचं हे पोर नक्कोच असेल असं म्हणते आणि निघून जाते कॉन्स्टेबल. आता असं काहीतरी करायला हवं. सुभेदार सगळे इथे धावते तिला असं म्हणते प्रिया. तर पूर्णाची ती चक्रून पडलेली असते. तर सायली म्हणते पूर्णाची कुठे आहे तन्वी असं म्हणते. आता पूर्णाची काय तुमची लाडकी तन्वी असं म्हणते. आता इथे डॉक्टर लाडकी तर आहे पण ही माझी तन्वी नाही, ही तर माझी सायली असं म्हणते आता पूर्णाची. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.